सद्गुरुनाथ महाराज की जय, आळकोजी महाराज की जय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। आजचे कीर्तन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती येवती या गावामध्ये झाला होता। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारत जागृत करण्याचं काम केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे गावोगावी जाऊन भजन करीत आणि देशांना चांगला संदेश द्यायचं त्यांनी काम केलं। पण आजच्या युगात पैसा तसा देव आहे। पैसा राहिला तर तिरुपती बालाजी, नाहीतर गावचा मारुती जिंदाबाद। आज बाप मेला तरी चालते, पण नेता जिवंत राहिला पाहिजे, असंही वागणूक आहे। ज्याचं काम मरण्याचं आहे त्याला पगार कमी, म्हणजे लाईनमन आहे त्या कधी चिकटून मरेल सांगता येत नाही, त्याला पगार 15,000। आणि एसटी ड्रायव्हर आहे, कधी ऍक्सिडेंट होऊन मरून सांगता येत नाही, त्याला पगार 20,000। गुरुजीला कवडीचा धक्का नाही, त्याला पगार 90,000 असं आहे। शेतकऱ्याला टेन्शन आहे की पाणी नाही, नोकरीवाला म्हणतो एवढ्या पगारात परवडत नाही, महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही, तरुण मंडळी म्हणते पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिला तिला पोरग होत नाही, अशी परिस्थिती आहे। आणि आज तर जी मिळते ती करून टाका अशी वेळ आलेली आहे। आंधळी राहिली, भोकणी राहिली, 2 मुलाची राहिली तरी करून टाका। काळ खूप वाईट आलेला आहे। आज आपण भजन करायला लोक बोलावतात, तो भजनवाला म्हणतो या कापूर घ्या, या उदबत्त्या घ्या, ही डब्बी घ्या आणि तुमच्या हाताने तुमची पेटवून घ्या, म्हणजे त्याला काही भजनाचं वाटत नाही। तो मालक घरी झोपतो आणि भजन करणारे भजन करतात। भजन हे 10:30 पर्यंत केलेलं पाहिजे। अख्ख्या रात भजन करतात आणि झोपता कधी जेवता कधी बघ। सत्याचं भजन असेल तर ठीक, कुणाला मुलगा झाला तर भजन करणं हे ठीक नाही। मग थोड्या वेळानं घरी बसा सुपारी खा